तर पुण्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे, पुण्यातल्या लोकांना काय वाटतंय ते आपल्याला जाणून घ्यायचंय। पण पुण्यामध्ये लढत कशी झालेली आहे तेही बघूया। पुण्यामध्ये एकीकडे भाजपचे मुरलीधर मोहोळ हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर दुसरीकडे वंचितचे बसंत मोरे हेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे। तर इथं 2019चं आपण मतदान बघितलं तर 49.89% इतकं मतदान झालं होतं आणि 2024ला 53.54% इतकं मतदान झालं आहे। या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे हे जे वाढलेलं मतदान आहे ते नेमकं कोणाच्या फायद्याचं ठरणार ते आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे। आणि आता पुणेकरांना नेमकं काय वाटतंय, पुणेकरांच्या मनातला खासदार काय आहे ते आपण बघूयात पब्लिक पोलच्या माध्यमातून। मला वाटतं की पुणेकरांचा आवाज हा रवींद्र धंगेकर आहेत आणि धंगेकरच निवडून येतील। मला असं वाटतं की मुरलीधर मोहोळ बीजेपी मधनं निवडून यावे। आमदार रवींद्रभाऊ धंगेकरच हे पुणे लोकसभेमधून निवडून येऊन प्रचंड बहुमताने निवडून खासदार होतील। आमचा खासदार मुरलीधर मोहोळ, हर घर मुरलीधर मोहोळ। मला वाटतं ज्यांचे संबंध जनतेशी आहेत, आर्थिक हितसंबंध बिल्डर सोबत नाही, असा उमेदवार पुण्यातून निवडून येईल तो म्हणजे रविभाऊ धंगेकर। मला असं वाटतं मुरलीधर मोहोळ हे निवडून येतील। पुण्यातनं शक्यता ही रवींद्र धंगेकरांचीच वाटते। पुण्यातनं 100% मुरलीधर अण्णा मोहोळ निवडून येतील। पुणे लोकसभा मतदारसंघातून धंगेकर निवडून येतील। मला असं वाटतं की रवींद्र धंगेकर निवडून येतील, कारण ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात। लोकांची क्रेज आहे की मुरलीधर अण्णा मोहोळच आले पाहिजे पुण्यातून खासदार। मुरलीधर अण्णा मोहोळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।